नमस्कार, आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला गाजरचा हलवा कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यासाठी इथे मी 1 किलो चांगले जाड गाजर आणलेले आहेत आणि आता गाजर 4-5 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि गाजरचे पूर्ण साल काढून घेतलेले आहेत। आता किसणीने गाजर किसून घ्यायचे। आता गाजर किसून तयार झालेलं आहे। 1 किलो गाजरचा भरपूर हलवा होतो। आता गाजरचा किस तयार झालेला आहे। आपण आता एक कढई तापवायला ठेवून घेऊ। त्याच्यामध्ये 1 छोटी वाटी साजूक तूप टाकून घ्यायचं। तूप चांगलं तापलं की मग त्याच्यामध्ये गाजरचा किस टाकून घ्यायचा। अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे। आता गाजरचा किस टाकून घेऊ। तूप तापलेला आहे आणि मिक्स करून घेऊ। किस चांगला शिजू द्यायचा। गाजरचा हलवा इतका छान लागतो, तुम्ही पुन्हा पुन्हा मागून खाल इतका छान लागतो। आता किस चांगला शिजू द्यायचा। मिक्स करायचं तुपामध्ये। चांगलं मऊ शिजला की मग त्याच्यामध्ये दूध टाकायचं। आता हिवाळा सुरू झालेला आहे, गाजरचे सीझन चालू आहे, तर गाजरचा हलवा बनवून घेऊ। त्याच्यासाठी आता त्याच्यामध्ये 1 वाटी दूध आणि दुधाची साय टाकलेली आहे। परत मिक्स करून घेऊ। दूध आटेपर्यंत चांगलं मिक्स करायचं। दूध टाकल्यामुळे काय होतं, हलव्याला छान चव येते। आता पूर्ण दूध आटेपर्यंत शिजू द्यायचं। आता दूध पूर्ण आटून गेलेलं आहे। आता त्याच्यामध्ये वेलदोडे टाकून घ्यायचे आणि काजू टाकायचे। वेलदोडा तुम्ही कुठून पण टाकू शकता, पण लहान मुलं खात नाही त्याच्यासाठी मी अख्खेच वेलदोडे टाकलेले आहेत। कारण आमच्याकडे लहान मुलं आहेत, ते खात नाही, त्याच्यासाठी वेलदोडा मी अख्खाच वापरलेला आहे। 4 वेलदोडे टाकलेले आहेत आणि काजू। आता पूर्ण दूध आटलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घ्यायची। डायबिटीस असली तर डायबिटीसवाल्यांना बिना साखरेचा हलवा काढून ठेवायचा वाटीवर। आणि नंतर साखर टाकायची। हे बघा, आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। बघा किती छान रंग पण आलेला आहे। अगदी लाल गाजरचा हलवा तयार झालेला आहे आणि चवीला तर खूपच छान। ताजे गाजर आणायचे आणि जाड गाजर आणायचे, म्हणजे हलवा बनवायला सोपं जातं। आता परत मिक्स करायचं आणि चांगलं
पूर्ण पाणी दूध आटून जायला पाहिजे असं शिजवायचं. आता एका वाटीमध्ये काढून घेऊ. हे बघा 1 किलोमध्ये केवढा मोठा हलवा झालेला आहे. आरोग्यासाठी गाजर खाल्लेलं खूप चांगलं असतं. मुलं असे गाजर खात नाही. हलवा जर बनवलं तर मुलं आवडीने खातात. हे बघा किती छान डिश तयार झालेली आहे. वरून सजावटीसाठी काजू बदाम पण ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मी इथे काजू ठेवलेले आहेत आणि त्याच्यात काजूच टाकलेले आहेत. हे बघा किती छान, खूपच छान. पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा, गरमागरम खात राहा. खूपच छान. बघा किती छान, दिसायलाही छान आणि खायलाही खूपच चविष्ट अशी डिश झालेली आहे. बघा तुम्हाला एक चमचा दाखवते. खूपच छान. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.